स्वामी समर्थ महाराज। एकदा गुरुवर श्रद्धा ठेवली की मग भक्त निर्भय होऊन जगू शकतो, कारण त्याचं दुःख निवारण करण्याची जबाबदारी तो भक्तवत्सल गुरु स्वतः उचलतो। याचंच प्रत्यंतर देणारी ही स्वामी लीला। पाणी 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 स्वामी पाणी 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 स्वामी पाणी स्वामी काय ही तुमची अवस्था? पाणी हवंय? हो 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 थांबा मी देतो, घ्या। बस झालं? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय। देव तुझं भलं करू, भलं करू। हे घे। स्वामी नमस्कार, नमस्कार। मी नारायण शास्त्री। मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर चालेल? तुम्ही मला काय प्रश्न विचारणार याची कल्पना आहे शास्त्री बुवा? त्या यत्किंचित भिकाऱ्यासाठी मी घोड्यावरून का उतरलो, त्याला स्वामी का म्हणालो, हेच विचारायचं आहे ना तुम्हाला? कारण मला त्यांच्यात माझे स्वामी दिसले। गुरु माऊली, कुठे आहेस ग तू? अजून किती माझी परीक्षा बघणार आहेस? यांचा जीव घ्या आणि मग करा देव देव। सावित्री, का उगाच राग करतेस? अगं पोटची पोरं आपली, त्यांच्यावर काय एवढी चिडतेस? अहो, आठवण आहे का तुम्हाला त्यांची? त्यांच्या पोटाला काहीतरी घालावं लागतं याची शोध आहे का तुम्हाला? नाही काम ना धंदा, अहो घरात अन्नाचा दाना नाही आणि बसलेत ध्यान लावून। अगं एकदा मी देवाचं नाव घ्यायला लागलो की होय, काय उपयोग आहे त्याचा? तुमचा तो देव 2 वेळेचं पोटाला घालायला येतोय का? काय तर म्हणे देवाला शोधायचंय। मी म्हणते असं देव देव करून आजवर कोणाचं भलं झालं या? वाल्याचा वाल्मिकी झाला, ही सगळी भगवंताची करणी। त्या देवाची माझ्यावरही कृपा होणार आहे आणि एक ना एक दिवस तो माझाही उद्धार करणारच। तुमचा उद्धार होईल हो, पण आमचं काय? हाडामासाची आम्ही माणसं, आमच्या पोटात जेव्हा अन्न जाईल तेव्हा आमचा उद्धार होईल असं समजतो आम्ही। अव काहीतरी हातपाय हलवा, उद्योगधंदा करा। सावित्री, मला क्षमा कर। मी देवाचं नाव घेण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही। अगं मी खूप प्रयत्न करतो ग संसारात मन रमवण्याचा, पण माझं मन संसारात रमत नाही। मला क्षमा कर।
या जंगलात काय शोधतोय मी? शांतता इथे मिळेल ती? मनाला गुरुची ओढ लागले. आजवर त्यांचा शोध घ्यायला वणवण फिरलो. इतक्या साधू संतांना भेटलो, त्यांचे उपदेश ऐकले, गुरुमंत्र घेतले, पण नाही, अंतरीची खूण पटत नाही, मनाची अस्वस्थता संपत नाही. त्यातून डोक्यावर हा प्रपंचाचा भार, बायकोचा त्रागा. तिचं तरी काय चुकतंय म्हणा. संसार मांडलाय, त्या संसाराच्या काही गरजा आहेत, त्या भागायला तर हव्यात. मला हे कळतंय पण वळत नाही. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालता येत नाही. काय करू? कधी भेट होईल माझ्या गुरु माऊलीची? माऊली, 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 कुठे आहेस तू? माऊली, हे काय? चक्क काट्यांवर झोपले ते इतकी शांत. नाही नाही, कुणा सामान्य माणसाचं काम नाही. हे कुणीतरी सिद्ध पुरुष असणार. ए तेल्या, आम्ही सिद्ध पुरुष असू नाही तर आणखी कोणी? तुला काय करायचंय? महाराज, 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 आपण महान आहात. आपलं दर्शन झालं, मी धन्य झालो महाराज, मी धन्य झालो. महाराज, महाराज, मला एक संधी द्यावं तुमची सेवा करण्याची. आमची सेवा करायची आहे? तिकडे प्रपंच मांडलायस, तो कोण करणार? तुझे वर गेलेले पितर उतरणार त्यासाठी. चल जा परत घरी. नाही महाराज, आता माझं प्रपंचात मन रमत नाही. का? बुडाला चटके बसायला लागले का? डोक्यावरची जबाबदारी टाकून पळतोस? लाज नाही वाटत? हा, घरी जा परत. आमच्या नादी लागशील तर भिकारी होशील. चालेल महाराज, तेही चालेल, पण आता दूर लोटू नका. हे असं आमच्या समोर रडून भेकून तुम्हाला हवं तेच आमच्याकडून करून घेता. आम्ही काय तुमच्या देणेकरी लागतो काय? वेळ झाली की आम्ही तुला बोलवून घेऊ. चल जा परत. पण कधी महाराज? अरे, आयुष्यात कुठली वेळ कधी येते हे आधी सांगता येतं का? आम्ही तुला भेटणार आहोत हे तुला आधी कळलं होतं? जा आता, निघ. गुरु माऊली, हे बसप्पा, गधड्या झोपलायस काय? चल उठ. आमच्या बरोबर यायचं होतं ना तुला? योग्य वेळ येताच बोलावून घेऊ असं म्हटलं होतं आम्ही. ती वेळ आलीये. हा, आणि कुठे जायचं?
किती वेळ लागणार, परत कधी यायचं, जायलाच पाहिजे का, असल्या शंका मनात येणार असतील तर येऊच नकोस, कळलं? एकीकडे बायको मुलं, दुसरीकडे महाराज. काय कर, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर या क्षणी संसाराचा मोह सोडावाच लागेल. गुरुची ओळख तर पटले, आता गुरु माऊले दाखवतील त्या वाटेवरून चालायला लागेल. काय रे, काय झालं? हम्म? आम्हाला गाठणं सोपं नाही. बस टेक तिकडे, टेक तिकडे. काय रे, काय बघतोयस? आमच्या बरोबर चालायची हौस होती ना, मग पाय रक्ताळणारच, त्याला पर्याय नाही. पश्चाताप होतोय आमच्या बरोबर आल्याचा. परत जायचंय? नाही नाही स्वामी, नाही. तू तुझ्या मनानं इथून जाऊ शकत नाहीस. आमच्या मर्जीनी आलायस, आमच्या मर्जीनीच जाशील. तेच तर हवंय मला स्वामी, कारण हीच वाट मोक्षाकडे घेऊन जाणार आहे, मला खात्री आहे. मोक्ष? फार तहान लागली आहे काय रे तुला मोक्षाची? अरे बायका मुलांकडे जा आधी. पण स्वामी, स्वामी प्रपंचाकडे लक्ष दिलं तर मग देवाचं नामस्मरण कधी करणार? आणि देवाचं नामस्मरण केलं नाही तर देव मला कसा पावणार? कशासाठी रे? तुक्या म्हणून गेलाय. आधी प्रपंच करावा नेटका. माणसाच्या जन्माला आलायस ना, मग आपली ती कर्तव्य नीट पार पाड आणि मग मोक्षाच्या गोष्टी कर. प्रपंच सोडून परमार्थाकडे वळतोस. एक ना धड हराभर चिंध्या. स्वामी, देवाचं नामस्मरण केलं नाही तर मग देव कसा सापडेल हो? अरे तेल्या, बुद्धी नासलीये तुझी. देव कळलाच नाही तुला. अरे 100 वेळा ओठातून देवाचं नाव घेतोस. ओठातून किती वेळा घेतोस? देव मिळवायचा तर श्रद्धेची ताकद मिळवावी लागते. ती तू कमवली नाहीस तर असाच रानोमाळ देव शोधण्यासाठी फिरत राहायची. ती कमाव, श्रद्धेची ताकद कमाव, मग देव तुझ्या पाठी येईल. कळलं का कुठचा? पण स्वामी, स्वामी थांबा. स्वामी मी आलो, थांबा. साई आई ग, स्वामी थांबा. स्वामी, 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 स्वामी जाऊ नका हो मला सोडून. स्वामी, स्वामी थांबा ना. स्वामी, आई आई ग, स्वामी, स्वामी थांबा. स्वामी, आई आई, स्वामी, स्वामी. कुठे गेले, काय करताय, काहीच माहित नाही. तेव्हा आजवर तुझं नाव कधी मुखात आलं नाही आणि त्यांनाही घेऊ दिलं नाही. नेहमीच त्यांचं राग केलं. त्याची शिक्षाही करेल. तसं असेल तर परमेश्वरा मला माफ कर. परत पाठव त्यांना, आम्हाला गरज आहे त्यांची. स्वामी, स्वामी, स्वामी इकडे कुठे चाललात? चाललोय मचडात. तुला यायचंय? हो, पण हे काटवण आहे, इथे विषारी साप आहे.
अरे बसप्पा, खूप दिवस सेवा करतोयस आमची, तुला प्रसाद द्यायचा राहून गेलाय. हा एक साप घे त्याच्यातला. घे घे, खूप साप आहेत. अरे घे. काय झालं? नाही, नको. भीती वाटते. हो. आण तुझी झोळी इकडे. आणखी पाहिजेत? नाही, नको. एकच पुरे. अरे घे घे, हवे तेवढे घे भरून. पुन्हा मागशील तर मिळणार नाही. जा बघू आता, घरी जा. बायका मुलांना हा प्रसाद नेऊन दे. पण मला घरी नाही जायचंय, मला तुमच्या बरोबर यायचंय. हा तेच. अरे पालथ्या घड्यावर पाणी. तुला सांगितलं ना, तू इथे असा माझ्या मागे मागे फिरलास तर तिकडे तुझ्या बायका पोरांना पोचणार कोण? अरे ती भुकेनी तडफडून मेली तर त्याचं पाप आमच्याही डोक्यावर येणार. आम्ही तुझे गुरु आहोत ना. अरे तुझ्यासारखीच तुझ्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी आमची आहे. पण स्वामी, या चरणापासून लांब जावंसं नाही वाटत. अरे आम्ही तुझ्या बरोबरच आहोत. मनापासून हाक मार, आम्ही येतो की नाही पहा. जा घरी. ए तेल्या, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इतक्या दिवसांनी घरी आलोय, तेही साप घेऊन. बायको काय म्हणेल कुणास ठाऊक. एकदा वाटलं हा साप वाटेत सोडून द्यावा, पण स्वामींचा प्रसाद आहे तो, असा टाकून कसा देणार? ते गुरु आहेत माझे, आता ते करतील तीच पूर्व. सावित्री, बाबा आले. बाबा तुम्ही आमच्यासाठी काय आणलं? काही नाही आणलं ग पोरांनो. पण त्या झोळीत काय आहे? नाही आहे झोळीत, काही नाही आहे. चोळीत काहीतरी दिसते, काहीतरी आहे. काही नाही आहे झोळीत. पाहू दे काय तरी. अगं नको. नको घेऊ. इतक्या दिवसांनी घरला आलात, काय आहे पाहू देत तरी. अगं नको घेऊ तू. पाहू देत तरी. अगं. स्वामी, स्वामी. सोना, अहो अहो तुम्ही काय आणलंय? स्वामी, स्वामी, हे मी काय बघतोय? स्वामी, अहो तुमच्या परिस स्पर्शाने सापाचं सोनं केलं तुम्ही. स्वामी, तुमची लीला अगाध आहे, आणि मी मात्र तुम्हाला उगाचच घाबरत राहिलो. अहो या बसप्पाची फाटकी झोळी तुम्ही वैभवाने भरून काढ. सावित्री, सावित्री, आता तरी तुला माझ्या ईश्वराच्या अस्तित्वाची खात्री पटली ना? अगं तू ज्यांचा पाठ उतारा करत होतीस त्या माझ्या स्वामींनी हे मला होय, मी चुकले. स्वामी, स्वामी, मला माफ कर. मी तुम्हाला नाही ओळखू शकलो स्वामी. असे होते आमचे स्वामी. त्यांनी माझा उद्धार केला. आज त्यांच्याच कृपा आशीर्वादामुळे मी रंकाचा राव झालो. मी त्यांची जागा घेऊ शकत नाही, पण मी माझा खारीचा वाटा उचलतो. गरजूंना जमेल तशी माझ्या परीने मी मदत करतो. येतो. स्वामी समर्थ.